ब्युटिफुल पीपल. हाय, गुड मॉर्निंग. सो आम्ही सकाळी सकाळी उठून, म्हणजे सकाळी नाही, आता तर 9-9:30 झाले, बट आम्ही सकाळी उठलो आणि डिसाईड केलं की आम्हाला आज फिरायला जायचंय. आणि खूप जास्त पाऊस आहे, तुम्ही पण न्यूज मध्ये बघत असणार. किती आजचा जास्त. डे कोणता आहे? आज वेन्सडे. वेन्सडे. आम्ही ठरवलं की वीकेंडला तर खूप गर्दी आहे, सो म्हणजे कालच सो ठरवलं काहीतरी नवीन करूया. वीकडेजला जाऊ बघू, पण पाऊस आहे युजुअल तसाच आहे. सो काल आमचं लोणावळ्याला ठरलं आणि लोणावळा पूर्ण होतं ना ते, आंबी व्हॅली. आंबी व्हॅली पूर्ण होतं ते लोणावळा. नंतर मग आंबी व्हॅली नंतर इथे जायचं होतं आपल्याला अंदरबनचा ते कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू पॉइंट होता, तिथे जायचं होतं. आम्ही दरवर्षी देवकुंडला वगैरे तिकडे ट्रेकला जातो, पण यावर्षी तर ते काही पॉसिबल नाही झालं. पाणी जास्त आहे, रेंज जास्त आहे, सो त्यामुळे. पण मला असं म्हणायचंय की लोणावळ्याचं ठरलं रात्री, बरोबर. ऑफिस मधून आला आणि मी न्यूज बघितली रात्री की लोणावळा बंद झाला कुठल्या तरी सेक्शन मध्ये. ते आपल्याला कठीण कारवाई करणार आहे इफ तुम्ही लोणावळ्याला व्हिजिट करणार तर. त्यांनी सगळे पॉइंट बंद केले. टायगर पॉइंट बंद केला, त्याचे 2-3 होते. अजून कुठला डॅम होता रे तो? भुशी डॅम. भुशी डॅमला पण आम्ही जाणार होतो, तो पण त्यांनी बंद केला. सो लोणावळ्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला. पण जायचं ठरवलं आम्ही. 1:30 वाजता आम्ही ड्रेस पॅक केले, सगळे आमची बॅग पॅक केली, म्हणजे इसेन्शियल्स घेतले. सो आम्ही डिसाईड केलं की माथेरानला जाऊ. माथेरान हार्डली किती किलोमीटर आहे आपल्या इथून? माथेरान ठाण्यावरून 60-70 किलोमीटर्स आहे. नियर टू 70. मग माथेरानला जाऊ. मग माथेरानचं मी इन्क्वायरी केली, बिकॉज आम्ही स्टेकेशन साठी बघत होतो. जास्त काही आपण आउटिंग नाही करायची पाऊस असल्यामुळे. तर तिथे फोन केले मी, ते सेड की बंद आहे, टुरिस्टला सध्या बंद केलं आहे ऍटलीस्ट 2 दिवस तरी मी म्हणत होतो की जाऊन फक्त ऍटलीस्ट तिथे जाऊन ट्राय तरी करायचा आपण एकदा. पण नको यार, परत सेम अरे पण ट्राय करून काय फायदा? मग तेच ना, परत मग आपल्याला रील आउट करावं लागेल. तर मग काय करायचं आपण, बरोबर. तेच ना. मग आमचा थर्ड प्लॅन आहे का तुम्ही आता? आम्ही चाललोय जिल्ह्यात वॉटरफॉल ठरवलं, बट मी मॅपला चेक केलं तर दे आर सेइंग की टेम्पररी क्लोज. सो तरी पण आम्ही आता खोपोलीला चाललो आहे. सो बघू जिल्ह्यात वॉटरफॉल ओपन आहे की नाही आहे. म्हणजे रिस्की असेल तर ऑब्व्हियसली आम्ही डेफिनेटली जाणार नाही, पण मग ऍटलीस्ट त्याची फेवरेट हॉटेल आहे कुठली ती? समर्थ हॉटेल आहे. सो तिथे मस्त आम्ही लंच वगैरे करू छान. आणि मग त्यानंतर जे ऑन द वे जे व्ह्यूज आहेत, वॉटरफॉल आहेत, पण वेदर खूप सुंदर आहे, सो ते एन्जॉय करू. आणि डेंजरस पण आहे समटाइम रिस्की, बट आम्ही एवढी रिस्क नाही घेते. नॉर्मल रेस्टॉरंटला जाऊ, ऑन द वे जे सिनिक व्ह्यूज लागतील वगैरे, थोडासा रेन एन्जॉय करू. आणि लेट्स सी, मी तुम्हाला पुढच्या पूर्ण म्हणजे ब्लॉग मध्ये पुढे सांगतेच की वॉटरफॉल ओपन आहे की क्लोज आहे, काय होतं ट्रिपला. माझा हा पूर्ण ब्लॉग कसा बनतो मी तुम्हाला दाखवू शकते की नाही तेच मी शुअर नाहीये, बट मी सगळं रेकॉर्ड करते. सो लेट्स सी, स्टे ट्यून. हो, आता आम्ही फायनली खोपोलीला पोहोचलोय. मस्त चहा एन्जॉय करतोय. पावसात चहाची मजा तर खूप छान आहे. ब्रेकफास्ट पण ऑर्डर केलाय आम्ही, ब्रेकफास्ट करू आणि मग नंतर आपण जिल्ह्यात वॉटरफॉल कडे जाऊ. बघू तिथे काय आपल्याला काय ओपन आहे काय नाही. जिल्ह्यात बंद म्हटलं ते. जिल्ह्यात बंद, स्ट्रिक्टली बंद आहे. आपण ऍटलीस्ट क्लोज जायचं ट्राय करू आपण. वॉटरफॉल जर्नी पण तर ब्युटिफुल असते ना, आपण ते एन्जॉय करू शकतो ना जाताना. लाईक तिथपर्यंत जिथपर्यंत जाता तिथपर्यंत जाऊ आपण, एक्सप्लोर करू आपण. वर्किंग आहे मी. बाई जॉब पाहिजे तर असा, नाही तर आमच्यासारखं जॉब बँकेत जाऊन करायचं. नाही रे नाही, चांगलं आहे, ठीक आहे. मला खावं लागतं तेवढं विकेंडला वगैरे, सगळं सपोर्ट प्रोव्हाइड करावं लागतं. समटाइम्स थोडं रिलायबल म्हणजे आहे माझा रिलॅक्स करणं. तो चला आपण मस्त टी एन्जॉय करू. ते म्हणत होतं की लोणावळा चालू आहे, लोणावळ्याचे स्पॉट असं लाईक भुशी डॅम स्पॉट्स, टायगर पॉइंट वगैरे ते बंद. मग ते काय म्हटलं की मी असं वाटतं मला आपण जाऊया, आपण तो कॅफे करतो आज. मस्त पाऊस चालू आहे आणि मी घेतलाय मस्त मसाला डोसा आणि स्नेहलचे ऍज युजुअल पोहे, ऑल टाइम फेवरेट पोहेच फक्त. पण ऍक्च्युली इथलं फूड खरंच खूप डिलिशियस. तू बघ ना, गरमागरम पोहे आणि पाऊस, किती छान कॉम्बिनेशन. तुम्हाला आवडलंय पोहेचं? तर भजी म्हटल्याचं तरी चाललं असतं. पोहे पण छान लागतं ना, पोहे छान लागतं. ऍटलीस्ट साऊथ इंडियन पेक्षा चांगलं लागतं. हे बघ, बघून उलट हे भारी वाटतं. हे फक्त बघायला पण हे पण बघायला. तुला काय म्हणायचं, म्हणजे मी बघण्यावर ऑर्डर केलंय का? नाही, बघण्यावर नाही ऑर्डर केला. मसाला डोसा इज गुड, बट हे पावसात खूप छान लागतं. ओके.
सो पवन मला एका हॉन्टेड प्लेसला नेतोय आता. कुठली रे पवन? तिथे आहे एक लोणावळ्याला. ऐकलंय ना आपण, ऐकलंय. हो ना? ही कार पण आहे ना त्यांची? हो, सिरियसली हॉन्टेड प्लेसेस रात्री किती भीती वाटत असेल. तुम्ही जर लोणावळ्याला असणार ना तर इथे नक्की या बघायला. खरंच ओल्ड बिचारा सगळं सोडून चालला गेलाय. कोण खरंच हॉन्टेड प्लेस आहे. यार मी जाताना तरी मी रॉल्स रॉयस घेऊन गेलो असतो यार. कार तर नक्की घेऊन गेलो असतो मी. चेंज झाला नाही, चेंज केला यार माझ्यासाठी एवढ्या जस्ट बिकॉज ऑफ चेहरा बघून त्यांनी चेहरा ना पडलेला ना, चेहरा उठलेला. मी खूप सॅड झालेली पण मला लोणावळ्यालाच जायचं होतं. सो परत आम्ही डिसाईड केलं आणि इन्क्वायरी केली. सो ओपन होते काही कॅफेज वगैरे आणि बाकी तर ओपन होता पण मेन फोटोज बंद होते. टायगर पॉईंट वगैरे, बुशी डॅम वगैरे ते सोडलं आम्ही. मग इकडे आलो. सो एक छान छोटी मोठी कॉफी डेट करावी. सो आपण कुठे आलोय? आपण फ्युरीला आलो. फ्युरीला आलोय. तुम्ही बघू शकता याचं ना ॲम्बियन्स खूप सुंदर आहे आणि इथे कॉफी पण खूप मस्त लागते. तुम्ही बघू शकता मागे बॅकग्राऊंडला पूर्ण मस्त सुंदर पाऊस पडतो आणि तिथे बसायचं म्हणजे मेस्मरायझिंग व्ह्यू आहे माझ्यासाठी. कधीपासून मला यायचं होतं? लास्ट इयर पासून. लास्ट इयर पासून प्लॅन होता आमचा की येऊ पण मुंबई पुणे शिफ्टिंग वगैरे. सो आज काय भेटला. कधीपासून मला माहिती होतं या कॅफेबद्दल की याचा ॲम्बियन्स म्हणजे खूप छान आहे आणि याचं चांगलं वाटतं पावसात. स्पेसिफिकली रेनी सीझनमध्ये. आता आम्ही फायनली आलो आणि मस्त आमची कॉफी एन्जॉय करतो. ऑन द वे जातच असताना आम्हाला भयान पाऊस लागतोय. तुम्ही बघू, तुम्हाला आवाज कसा पाऊस लागतोय भयान. डोंट लुक ॲट माय व्होकॅब्युलरी. माय व्होकॅब्युलरी. हा, भयान म्हणजे खूप मुसळधार पाऊस मला म्हणायचं होतं. बरोबर बोलली का आता? मुसळधार पाऊस म्हणतात ना आपण, हेवी रेन. यांना समजून जाते माझ्या ऑडियन्सला. तुला समजण्याचा इश्यू आहे याचं कनेक्शन थोडं खूप दिवसानंतर वर्ड ऐकताना खूप छान वाटतंय. माझे वर्डिक जॉब मध्ये पण कधी कधी असे अचानक भयानक काहीतरी वेगळेच असतात. बट ठीक आहे, म्हणजे होतं ते कधी कधी लाईफ मध्ये. मी असे व्होकॅब्युलरी पण तू अग्री करू शकतो ना माझी व्होकॅब्युलरी चांगली दिली. माझी व्होकॅब्युलरी आणि प्रोनाउन्सिएशन इज करेक्ट दॅन हिम. करेक्ट आहे म्हणजे बरेच ऍक्युरेट असतात माझे मोस्टली. सो जाऊ दे. द टॉपिक आपल्याला एन्व्हायरमेंट बद्दल बोलायचं आहे. की पाऊस असा खूप सुंदर आहे आणि खूप जास्त येतोय. बट तुम्ही अवॉइड करा की म्हणजे डेंजरस. स्वतः जायचं आणि दुसऱ्याला अवॉइड करायला सांगायचं. अरे मी जाते, मला एक्सपिरियन्स येतोय की मी मिस्टेक करते आहे. हा, म्हणजे मला कळतंय की चुकलंय आपलं. आपण एवढ्या हेवी रेन मध्ये यायला नको होतं. म्हणून मी सांगते की स्टे सेफ ॲट होम. घरी तुम्ही काहीतरी चहा बनवून, भजे बनवून एन्जॉय करा. बाल्कनीचा पाऊस बघा, बट बाहेर निघू नका. ऍटलीस्ट तुमच्या सोसायटीच्या खाली फिरा. बट खरंच खूप जास्त हेवी रेन आहे. मी येऊन गेली आणि लिटरली याला ड्रायव्हिंग करताना किती प्रॉब्लेम येतो तुम्ही सांगा. किती प्रॉब्लेम येतो म्हणजे व्हिजिबिलिटी खूप कमी आहे. म्हणजे लॉंग डिस्टन्स साठी इफ आपण ड्राईव्ह करतो 80च्या स्पीडने तरी पण व्हिजिबिलिटी खूप कमी आहे. तो मी 60ला क्रूज करतो, 60-70 क्रूज करतो. अरे दिसत नाहीये समोर. लिटरली दिसत नाही. फूड स्टार्ट झालेला आता. स्नेहलला अजून भूक नाही लागली. अरे माझं सीन काय झाला माहिती का? मी हेवी ब्रेकफास्ट केल्यानंतर आहे ना, माझ्याकडे हेवी ब्रेकफास्ट केला. हेवी ब्रेकफास्ट नंतर मी कॉफी पिल्यानंतर मग आता मला लेट झालं ना, आम्हाला पूर्ण दिवस आपलं म्हणजे डिले होत गेलं. सो मग मी आता टी एन्जॉय करते. आणि हा, तू काय खातोय? मी चिकन चिली खातो. ऑलवेज माझं फेवरेट आहे इथलं. सो मी ऑलवेज माझं फेवरेट आहे चिकन चिली आणि समोरचं खूप चालू आहे. आणि ही इथे येऊन पण खात नाही, हे पार्सल येते. मला भूकच नाही, मी काय करू? मग मी आता चहा पिते. मग मला मी तिला सांगत होतो तू इथे पण खाऊन घे आणि पार्सल पण घेऊन घे. उरलेलं मी खाऊन घेईन. भूक नाही. ओके, मी घरी जाऊन खाणार. सो मी आता टी एन्जॉय करते. चहापेक्षा सगळ्यात मोठं सूप कुठेच नाही आहे, जेवणात पण नाही. समजलं का तुम्ही? वेळ आहे काय खातो चिकन. मी तर एकदम म्हणजे मी खिलाफ आहे नॉनव्हेजचा. पण हा चिकन लवर आहे. आय गॉट द पार्टनर लाईक दिस. पहिले तू पण होती, पहिले हे पण दाबून खायचे माहिती आहे का? हिच्या मी ऑर्डर हिस्ट्री चेक केल्या. पहिले ते कोणतं अल्झायका ते मला बिलकुल आवडत नाही. अल्झायकाला दाबून ऑर्डर करायची चिकन चिली. फूड प्रोसेस, फूड कलर, चिकन आउटसाईडचं एवढं ते पण बोनलेस. माझी फ्रेंड आणि आम्ही नक्की खायचो होतो बोनलेस चिकन. विदिन 2 डेजमध्ये आमचे ऑर्डर असायच्या. बट ॲज आय ग्रोन अप सो मला आता नाही आवडत खावं. खाऊन मन भरलंय ना, त्यामुळे डायवर्ट करायचं काम आहे तर बाकी काय नाही. सो प्लीज फोकस ऑन व्हेज. डोंट लिसन टू हिम. ओके, एन्जॉय.
यार काय भारी वाटतंय बघ ना, केवढे ऍक्टिव्ह झाले बघ ना वॉटरफॉल. हो ना? माय गॉड, पूर्ण पूर्ण ऍक्टिव्ह झाले बघ ते. अरे वा, इतकं भारी वाटतंय यार. तुझ्या मागे बघ मिसिंग लिंक आहे बघ तिकडे, दिसली ती? हो, दिसतंय. आय थिंक तू आधीच बघितली किती? वाटतं ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 8 सगळे वॉटरफॉल आता. हो सगळे ऍक्टिव्ह झाले बघ ते. ए, तुझ्या तरी काय ना. नाही ना, हा भिजत नाहीये यार. मी रेनकोट घालून केव्हा ती पाऊसात भिजली आणि मी नाही भिजत. काही छत्री काढतो पण रेनकोट थांब ना. पावसात ओलो हो यार. काय करतोय तू? मी पेरू ओके, माझ्यासाठी करतोय का? गाईस, तुम्हाला याच्या मागची स्टोरी सांगते. मला खूप भूक लागली आणि 2 दिवसापासून मला बरं वाटत नव्हतं. सो याने पेरू परचेस केले आणि हा कटर नेहमी सोबत ठेवतो, तो त्या कटरने मला कट करून देतोय. सो स्वीट ऑफ यू. सो फायनली आपण पोहोचलोय लोणावळ्याच्या पॉइंटला. चालू आहे, काही स्पॉट्स बंद आहे, बट तुम्ही बघू शकतात मागे पूर्ण क्लाउड्स होते, पूर्ण फॉग आहे. खूप सुंदर वाटतंय यार. म्हणजे आता ना पाऊस थोडा थांबला आहे म्हणून आम्ही इथे थांबलो. सो आता चहा आणि मस्त काहीतरी स्नॅक्स वगैरे खातो. पण पूर्ण मागे पूर्ण फॉग आहे, खूप असं सुंदर वाटतंय. तुला कसं वाटतंय? जाऊ दे, खूप भारी वाटतंय. अरे हेवन आहे माहिती. लिटरली हेवन. बिकॉज ना कंटिन्यू पाऊस पडतो तेव्हा इच्छा नाही होत आपली. मी तर रेनकोट आम्ही वगैरे खूप घालून वेळ रेडी होती. थांबलो, पावसाची थांबायची वाट बघत होतो. खूप वेळ थांबल्यानंतर फायनली पाऊस थांबला. आणि पूर्ण एक्सपिरियन्स करतोय आता. फॉग आहे. तुम्ही मागे बघाल ना तर पूर्ण काहीच कम्प्लिटली दिसत फॉग नाही. आहे. तू इकडे बघ अजून ह्या साईड. मागे बघ, मागे पण बघ, मागे पूर्ण क्लाउड्स आहे बघ. पूर्ण क्लाउड्स. हे मस्त वाटतंय ना. थांबू आपण अजून इथे थोडा वेळ. आपली ट्रिप सक्सेस झाली. फायनली आमची वीकडेज मधली ट्रिप सक्सेस झाली. वीकेंड तर सक्सेस होणं इम्पॉसिबल होतं. अजून वन मोर थिंग, इथे ना असं व्हीआयपी सारखं फील होतं माहिती, बिकॉज ऑफ न्यूज मध्ये वगैरे त्यांनी केलंय रिस्ट्रिक्शन दिलंय बरोबर, की लोणावळा, भुशी डॅम सगळं इथलं बंद असेल बरोबर. पण तरी पण जे आमच्यासारखे आहेत ते आले तिथे, तो खूप भारी फील होतं इथे पण लेस क्राऊड मध्ये. हा, राईट आहे तुझं म्हणणं. पण मला एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगायची या ठिकाणी, की लिटरली आपण लाईफ मध्ये ग्रेटफुल आणि थँकफुल असायला पाहिजे गॉडकडे. बिकॉज ना अतिवृष्टी झालेली, खूप जास्त पाऊस झाला आहे आणि लाईफ प्रत्येकासाठी सेम नसते. हा पाऊस प्रत्येकासाठी सेम नाहीये. मे बी आपण जे अर्न करतोय किंवा आपण जे आपले करिअर चूज केले, जॉब्स वगैरे केले, तू अग्री करू शकतो ना या गोष्टीला. त्याच्यातनं आपण बाय कार ट्रॅव्हल करतोय किंवा आपण जी म्हणजे लक्झरी आहे की आपण पाऊस एन्जॉय करू शकतोय. पण पाऊस हा प्रत्येकासाठी सेम नाहीये. बिचारे वर्कर्स डे टू डे लाईफ मध्ये ज्या वुमेन्स जातात कामाला, म्हणजे ट्रॅव्हल करून जातात, लोकल ट्रान्सपोर्ट करून जातात, त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे खूप कठीण आहे. सो डेफिनेटली आपण एक ग्रॅटिट्यूड ठेवावा माणसाने. आणि म्हणजे ग्रेटफुल आहे मी आणि पवन ह्या लाईफसाठी की आम्हाला हा रेन एन्जॉय करता येतोय. नाहीतर प्रत्येकासाठी हा रेन म्हणजे सेम नाहीये, हा पाऊस सेम नाहीये. सो या आम्ही खूप असं मस्त एन्जॉय करतोय आणि आज खूप आम्ही छान डे स्पेंड केला आज. सो तुमचे एक्सपिरियन्स नाही करणार आहे अजून. अजून थांबूच, आम्ही बराच वेळ थांबू. सो तुमचे पण एक्सपिरियन्स कसे आहेत लोणावळ्याला, म्हणजे येतात तुम्ही अशा प्लेसेसला, हिल स्टेशन्सला वगैरे, त्याच्याशी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हॉन्टेड प्लेस बद्दल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे मला तो पण नक्की सांगा. मला ऍक्च्युली मध्ये जायचं होतं, याला मध्ये जायचं होतं, मला नव्हतं जायचं. मला ती कार बघायची होती. हा, बट मला ना खूप भीती वाटत होती, लिटरली सांगते. म्हणजे उगाच काही झालं आपण म्हणजे तिथे ना कुठे काही टच करायला मी टच पण नाही केलं. मी टच पण नाही केलं बिकॉज असं नसेल ते, मे बी आय डोंट नो. तुम्हाला होल स्टोरी माहिती का? मला तर ऍक्च्युली माहिती नाही. मी आता घरी जाऊन बघेल की एक्झॅक्टली म्हणजे डीप स्टोरी काय याची. बट हॉन्टेड नसेल ते, आय डोंट नो काय आहे, बट लोक त्याला हॉन्टेड प्लेस म्हणतात. सो या तो पण असा एक छान एक्सपिरियन्स होता आमचा. बट टच वगैरे केलं नाही, मध्ये नाही गेलो, फक्त बाहेरून दाखवलं तुम्हाला. सो या मी ब्लॉग इथेच एंड करते बिकॉज आता खूप जास्त पाऊस होतोय आणि आम्ही आता पावसात भिजणार आणि स्ट्रेट लंच करून घरी जाणार. जो यापुढे मी आता शूट नाही करत बिकॉज खूप जोरात पाऊस येतो. आता फॉग होता, तेवढा वेळ आम्ही थांबलो. सो विचार केला की तुमच्यासोबत माझे आमचे एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू. सो या ब्लॉगला आवडला असेल तुम्हाला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय.